काय चल. हॅलो शीमर्स अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण चाललोय मंदिरात. आणि मंदिरात चाललात. हाय चला. सो मंदिरामध्ये येण्यासाठी हा रस्ता आहे, बऱ्यापैकी लांब आणि रुंद आहे. आणि आम्ही यावेळी जात आहोत श्री जागृतेश्वर शिव मंदिर वाशी येथे. रस्त्याच्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता इथे छानपैकी तलाव आहे आणि गणपती विसर्जनसुद्धा याच तलावामध्ये होतं. प्रियांशला पहिल्यापासून बर्ड्सचं काय क्रेज आहे मला माहीत नाही. जेव्हाही असा पक्ष्यांचा थवा दिसला की तो पळत सुटतो. आणि ह्यावेळीसुद्धा तो त्यांना टच करण्यासाठी एकदम मला सांगत होता की मी पुढे जातो मम्मा. पण मग ही वॉज बिहाइंड धिस बर्ड आणि त्यांनी मला सांगितलं की ह्याला एकदम झूम करून शूट करून मला माझ्या मेमरीसाठी ठेवून दे. आणि हा पक्षीसुद्धा तसाच उभा होता. आणि हे आहे मंदिराचं प्रशस्त गेट. आता आम्ही चाललोय आत मंदिरामध्ये. चल जा. आणि हेच आहे ते मंदिर जिथे उद्या महाशिवरात्र होणार आहे. मंदिराच्या समोर असलेल्या ग्राउंडमध्ये तुम्ही कुठेही उभे राहिलात तरी जी घंटा वाजते आतमध्ये मंदिरामध्ये त्याचा आवाज बाहेरपर्यंत येतो. आणि त्या घंटेच्या आवाजाने म्हणा किंवा ओव्हरऑल मंदिराचा परिसर असला की मला नेहमीच एकदम पवित्र वाटतं. श्री शंभो शंकरांच्या गाभाऱ्याबाहेर किंवा शिवाच्या मूर्तीसमोर कायम आपल्याला नंदी दिसतो. महादेवाचं दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात जर प्रार्थना केली तर ती सरळ महादेवाला पोहोचते अशी समजूत आहे. भारतीय धार्मिक व्यवस्थेमध्ये पूजनीय मानला जाणारा नंदी हा कायम गाभाऱ्याबाहेर असतो. आणि या संदर्भात एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे देवादिदेव महादेव सतत समाधीमध्ये असतात. महादेवांची समाधी भंग होऊ नये म्हणून भक्तांनी आधी नंदीकडे आपले गाऱ्हाणे मांडावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. गाभाऱ्याच्या लेफ्ट हँड साईडला गणपती बाप्पा विराजमान आहेत. आणि तुम्ही जर गाभाऱ्याचा दरवाजा बघितला तर तो एकदम छानपैकी वूडमध्ये सजवलेला आहे. त्याची जी उंची आहे ती एवढी आहे की आपल्याला वाकून आतमध्ये जावं लागतं. आणि आई आणि प्रियांश आतमध्ये गेलेले आहेत. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री वसोबा हे विराजमान आहेत. जनरली वसोबांचं मंदिर किंवा वसोबांची स्थापना मी कधी बघितली नाही. आपण सुद्धा आता गाभाऱ्यामध्ये जाऊयात. शिवलिंगावर पाणी अर्पण करणे हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत धार्मिक क्रिया मानली जाते. यामागे अनेक कारणे आहेत. पाणी हे हिंदू धर्मात शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धता होते आणि त्यामुळे पाप आणि दोष नष्ट होतात. दुसरं कारण म्हणजे गंगेचं प्रतीक. भगवान शिवाच्या गळ्यामध्ये गंगा नदीचा प्रवाह असतो. पाणी अर्पण केल्याने गंगा नदीची पूजा केली जाते आणि भक्त शिवाशी आणि त्याच्या आध्यात्मिक संबंधांनी जोडले जातात. गंगेश्वरीच्या अशा पवित्र प्रवाहाने भक्ताच्या जीवनात देवाची कृपा आणि आशीर्वाद येतात असं मानलं जातं. आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने भक्तांना मोक्षप्राप्तीचा मार्ग सोपा होतो. तसेच जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि एक पवित्र आध्यात्मिक उन्नती साधता येते. शेषनाग, ज्याला शेष किंवा शेषा देखील म्हटलं जातं, हा सर्व सापांचा राजा आहे आणि तो भगवान शिवाच्या सहवासात दिसतो. शेषनाग भगवान शिवाच्या गळ्यात वळण घालून त्याच्या शरीरावर घोंगळा घालून शिवाचे रक्षण करतो. शेषनाग हे भगवान शिवसाठी एक रक्षक आणि पालक म्हणून दिसतो. It also symbolizes the perpetual cycle of birth, death and rebirth. Sheshnag is also said to hold all the planets of the universe on his hood. असं म्हटलं जातं की शिवबाप्पाचं डमरू म्हणजे 4 युग, कलयुग, सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग. आणि शिवबाप्पा त्या इन्फिनाईट साईनला म्हणजे डमरूला असं फिरवतात आणि युगांनंतर दुसरं युग आणि एक पर्व चालू होतं. याच गाभाऱ्यामध्ये अजूनसुद्धा देवांची स्थापना केलेली आहे, जसं राधा आणि कृष्ण, रुक्मिणी आणि विठोबा आणि त्याच्याबरोबरच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम. आणि त्याच्याच बाजूला पुढे राम दरबारसुद्धा प्रस्थापित केलेला आहे. सो हे पूर्ण जे आतलं स्ट्रक्चर आहे ते संगमरवरीने बनवलेलं आहे. आणि इट लुक सो गुड. आणि सगळं पूर्ण तो फ्लोअर जो आहे तो एकदम थंड असतो. मंदिराच्या बाहेरच एक मोठं पिंपळाचं झाड आहे आणि त्याला एक मोठा चौथरा आहे आणि त्या चौथऱ्यावरती नागोबा विराजमान झालेले आहेत. तर ओव्हरऑल इथे सगळ्याच देवांचं दर्शन होतं आणि तुम्हाला एकदम छान वाटतं. मंदिराच्याच परिसरात हे सुद्धा एक मंदिर आहे जिथे साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि त्रिमूर्ती दत्त
यांचीसुद्धा स्थापना केलेली आहे। मंदिराला एकूण 3 दरवाजे आहेत। हा सुद्धा एक दरवाजा आहे, ते तिथे मरियाई देवीचं मंदिर आहे, हे ॲक्च्युअल मंदिर आहे आणि त्याच्या पुढे तो डोर दिसतो, तिथून आपण एंट्री केली। इथे एक चिंचेचं झाड आहे आणि प्रियांश इज सो फॅसिनेटेड, त्याला झाडावर चढायचं आहे। आता तो थोडंसं प्रॅक्टिस करेल आणि मग बघू आपण तो झाडावर चढू शकतो की नाही, पण ही इज ट्राईंग, त्याला त्याच्यावरती चढायचं आहे। मंदिराच्याच राईट हँड साईडला एक शीतळा देवी आणि मरियाई देवीचं मंदिर आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की शीतळा देवी ही लहान मुलांसाठी मानली जाते, तिला नवस केला जातो की बाबा माझ्या मुलांना चांगलं आयुष्य लागो आणि भरभराटी हो। इथे अजून एका मंदिराचं बांधकाम बाजूलाच चालू आहे, मला वाटतं हे हनुमानाचं मंदिर असावं, पण जेव्हा हे बनेल तेव्हा आपण पुन्हा इथे रिव्हिजिट करूयात। मंदिराचं हे दुसरं गेट आहे, जो समोर दिसतोय तो मानखुर्द आणि वाशीचा ब्रिज आहे। जर तुम्ही तिकडून येत असाल तर ह्या रोडने तुम्ही वाशी गावामध्ये येता आणि हा मंदिराचा डोअर आहे जिथून तुम्ही एंट्री करू शकता। तो बाजूलाच गार्डनसुद्धा आहे, थोडं अजून डेव्हलपमेंट व्हायची आहे, पण ओव्हरऑल जर हे सगळं डेव्हलप झालं तर दिस इज मस्ट विजिट प्लेस इन वाशी, आय वुड से। मला फार आवडेल म्हणजे पुन्हा पुन्हा यायला। फायनली आईच्या मदतीने का होईना पण ह्याला थोडंसं चढता आलं, म्हणजे प्रगती आहे। आता तिसरं जे गेट आहे तिथून बाहेर आल्यावर समोर तुम्हाला भोजनालय आणि भक्तालय दिसतं। आतमध्ये मी गेले नाही, मला माहीत नाही काय आहे ते, पण वरती तरी भक्तालय लिहिलं होतं। तिथे अजून एक मंदिर दिसते, आपण तिथे जाऊयात आणि बघूयात की तिकडे काय आहे। हार्डली 1 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स असेल तर मी, आई आणि प्रियांश आम्ही मंदिराच्या त्या गेटने निघालो। समोरच एक कलरफुल येल्लो आणि ग्रीन कलरचं गेट दिसतं आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, घसरगुंडी आणि सीसॉ आहे आणि हे आहे श्री कणकेश्वर नवग्रह शिवमंदिर। सध्या तरी काही गर्दी दिसत नाही आहे आणि मला वाटतं की आम्हीच असू। आता आतमध्ये जाऊन बघूया की ओव्हरऑल आपल्याला कुठल्या कुठल्या देवांचं दर्शन इथे होणार आहे। आम्ही बाहेर चप्पल काढली आणि वरती बघितलं तर छताला मस्तपैकी फुलांच्या माळा लटकवल्या होत्या आणि ओव्हरऑल एकदम कलरफुल मंदिर आहे। इथे नवग्रह दिसत आहेत। आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले देवी मातेचं दर्शन होतं, त्यांची मूर्ती आहे अगेन व्हाईट दगडामध्ये। इथे गायी आणि शिव भगवानजीचे जितके रूप आहेत त्या सगळ्या रूपांचं एक पोर्ट्रेट इथे काढलेलं आहे। तर तुम्हाला बैद्यनाथ असो किंवा नागेश्वर मंदिर असो, रामेश्वर असो, या सगळ्यांचं इथे एक चित्र दिसतं, प्रत्येक मंदिराचं चित्र आहे। आतमध्ये गेल्यावरती देवाच्या गाभाऱ्यामध्ये ऑलरेडी पूजा केलेली आहे। गणपती बाप्पा समोरच आहेत, त्यांचीसुद्धा मूर्ती परत संगमरवरीच्या दगडामध्ये कोरलेली आहे। समोर आपले मूषकराज बसलेले आहेत। एकदम चांगला एक्सपिरियन्स आणि अगरबत्तीचा वास येतोय, घंटा वाजती आहे। राईटलाच नवग्रह मंदिर आहे आणि नवग्रह म्हणजे 9 आकाशीय संस्था, हिंदू धर्म आणि ज्योतिषातील देवता, आणि त्या म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू। असं म्हणतात की नवग्रह ही 9 स्वर्गीय पिंड आणि देवता आहेत जी पृथ्वीवरील मानवी जीवनावरती प्रभाव टाकतात। नवग्रह हे आपल्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव निर्माण करू शकतात आणि प्रत्येक ग्रहाची वेगवेगळी स्थिती बदलत असते आणि त्यामुळे व्यक्तीचे जीवन चांगले किंवा वाईट होऊ शकते। माझ्या ऐकण्यात आहे की लोक ग्रहदोष किंवा शांतीसाठी अनेक उपाय, पूजा किंवा तपस्या करतात आणि त्यामुळे नवग्रह आणि त्यांच्यावरच्या प्रभावावरती थोडंसं नियंत्रण ठेवता येतं। बाजूलाच इथे मारुतीचं मंदिरसुद्धा आहे। इट इज सेड दॅट द लॉर्ड हनुमान आयडल हॅज कपॅसिटी टू हील। इथे स्वयं शेषनागाचं सुद्धा मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला विठोबा आणि रखुमाई आहेत। आपण आता मेन गाभाऱ्यामध्ये जाऊयात। इट्स टाईम टू गो बॅक। आपण पुन्हा मंदिराच्या इथे आलो आहे आणि मंदिराच्या समोरच एक विहीर आहे, बऱ्यापैकी खोल आहे आणि इथूनच आपण आतमध्ये गेलो होतो। याच्याच बाजूला एक पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्या खाली बरेच देवदेवता आणि एक पुजारी काकासुद्धा बसलेले आहेत। तर अगेन हे सुद्धा तुम्ही विजिट करू शकता। ओव्हरऑल एंटायर प्लेस इज व्हेरी पीसफुल आणि इथे हे पक्षीसुद्धा आहेत, त्यांचे थवेच्या थवे इकडून तिकडे उडतात। सो इट इज रिअली अ स्ट्रेस बस्टर। म्हणजे तुमचा दिवस जर एकदम हेक्टिक गेला असेल तर एक 15-20 मिनटं तुम्ही इथे किंवा मॅक्सिमम 5 मिनटं जरी तुम्ही इथे बसलात आणि इकडे तिकडे बघत जरी बसलात तरी तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं वाटेल।
अगेन दिस इज नॉट एट ऑल अ पेड व्हिडिओ. मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्याबरोबर. जर कसं वाटलं मंदिर बघून? एकदम मस्त उत्तम. मंदिर तर खूपच छान आहे ना. सगळे देवाचे मंदिर आहेत इथे. उद्या पुन्हा येऊयात. उद्या आहे महाशिवरात्र. हॅलो स्ट्रीमर्स अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. आज आहे महाशिवरात्र आणि आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये. आणि माझ्याबरोबर आहे प्रियांश आणि डॅडा. आम्ही 2 व्हीलरवरती चाललेलो आहोत. लेट्स गो डॅडा. जय. आज सुद्धा वर्किंग होतं आणि सकाळी 8:30 वाजता चालू झालं ते सगळं संध्याकाळी 7:30 वाजल्यापर्यंत कॉल्स चालू होते. आणि त्याच्यानंतर आवरून आम्ही 9 वाजता फायनली मंदिरामध्ये जायला निघालो आहे. तो सगळे लोक मे बी सकाळी गेले असतील अँड आय एम एक्सपेक्टिंग लेस रश. पण बघूयात आता आपला एक्सपिरियन्स कसा होतो. प्रियांश इज व्हेरी एक्साइटेड. प्रियांश येस. एकदम रस्त्यावरती पुढपर्यंत गाड्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स डबल पार्किंग करून खच्चम खच्ची पॅक आहे. आणि अशा वेळेला 2 व्हीलर खरंच बरी पडते. आणि काल ज्या रस्त्यावरून आपण आतमध्ये गेलो होतो तिथे त्यांनी पूर्णपणे आतमध्ये गाडी जाण्यासाठी अलाउड नाही केलं आहे. तो बाहेरच आम्ही पार्किंग करून आता आतमध्ये पायी चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी दुकानं लागलेली आहेत. मला एकदम जत्रावाली फिलिंग येते. म्हणजे लहानपणी आम्ही ते तलवारी आणि धनुष्यबाण आणि पिपेरी घेऊन यायचो जत्रेमधून. पण आता हे अशा पद्धतीचं सगळीकडे छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. बाजूला खाण्याची दुकानंसुद्धा आहेत. काल आपण इथेच उभं राहिलो होतो आणि राईट हँड साईडचा तोच तलाव आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. म्हणजे 9:30-10 वाजले असतील तरी पण मंदिराची गर्दी काही कमी होत नाही. आज महाशिवरात्रीचा भंडारा असणार आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आहे जेवढ्या लोकांना मी ऑब्झर्व केलं त्यांच्या हातामध्ये दुधाचा ग्लास आहे. काही चिप्स आहेत. उपवास असतील लोकांची तर ती सोडण्यासाठी खिचडी आहे. तर ओव्हरऑल ही जी लाईन दिसते ती सगळी त्या प्रसादासाठी किंवा भंडारासाठी आहे. मंदिराच्या एंट्रन्सला ही अशी छानपैकी आरास केलेली आहे. काल जिथून आपण एंट्री केली होती ती एंट्री आता बंद आहे कारण तिथे भजन आणि कीर्तन चालू आहे. आणि ऑल द वे जिथे बांधकाम चालू होतं त्या साईडपासून एक लाईन आहे जी आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये घेऊन जाते. आणि आपल्याला माहिती आहे जाती जशी असते तसं त्याचं खाणं पान असतं. तिथं आपल्याला बोलायचं नाही. जसं वातावरण म्हणा, जसं देश, जसं शरीर, जशी प्रकृती, जसा धंदा, त्या पद्धतीने माणसाचा आहार असतो. आता भिल्ल म्हणल्यानंतर शिकार करायची, आता उदरनिर्वाह करायचा, बायका मुलाला खाऊ घालायचं. चंड भिल्ल रानामध्ये गेला. विढाला 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 हाच तो हॉल आहे जिथे काल आपण आलो होतो. आणि आत्ता हे जे भजन आणि कीर्तन चालू आहे त्याच्यामुळे हे वातावरण जे आहे ना ते एकदम वेगळंच झालेलं आहे. म्हणजे आय कॅन नॉट एक्सप्लेन द वर्ड्स. पण मला असं वाटतं की जे आपल्या लहानपणी जी भजन कीर्तनाला आपले आईवडील आपल्याला घेऊन जायचे ते कुठेतरी आपण आपल्या मुलांना देऊ शकत नाही किंवा किंबहुना आपल्याला माहितीच नाही आहे की हे कुठे चालू असतं. मंदिरामध्ये प्रचंड गर्दी आहे पण सगळं शांततेत चालू आहे. कुठेही धक्काबुक्की नाही आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू दी ऑर्गनायझर्स. ते प्रॉपरली पूर्ण गर्दी मॅनेज करत आहे. एका बाजूला भंडारा चालू आहे, एका बाजूला भजन चालू आहे, एका बाजूला मोठीच्या मोठी रांग आहे जी मंदिराच्या आतमध्ये येण्यासाठी आहे आणि एक रांगेची पूर्णपणे बाहेर. गर्दी तुम्ही पाहिलीच असेल. आज महाशिवरात्र असल्यामुळे सगळ्या लोकांनी बरेच लोक इथे आलेले आहेत. माझ्या पाठीमागे सुद्धा तुम्ही बघू शकता. सो तुम्ही जो हा व्हिडिओ बघितला तो होता जागृतेश्वर शिव मंदिर. आणि वाशीमध्ये तसं बघायला गेलं तर बरेच सारे प्लेसेस आहेत किंवा मंदिर आहेत जे आपण व्हिजिट करू शकतो. तर अजून एक मंदिर आहे जे मला फार आवडतं जे आहे सोमेश्वर मंदिर. जर तुम्हाला हवं असेल की मी त्या मंदिराला व्हिजिट करू आणि त्याचासुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ टाकू यूट्यूबवरती तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो जे कोणी आपल्या चॅनलचे ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत त्यांच्या मनापासून आभार. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आणि असेच मी नवीन व्हिडिओ टाकत जाईन. आणि तुम्हाला वाटलेलं फीडबॅक किंवा तुम्हाला वाटत असेल की एखादी प्लेस आपण एक्सप्लोर करू शकतो तर नक्की मला कमेंट थ्रू कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे.
आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.